जय श्री कृष्ण. ओम नमः शिवाय. श्रावण महिना दुसरा सोमवार. मागच्या सोमवारी आपण भेटलेलो होतो. सगळ्यांना श्रावण महिन्याच्या आणि आजच्या सोमवारच्या शुभेच्छा. आज चांगला दिवस आहे की समर्थांना श्रीरामांनी अनुग्रह दिला, तो दिवस आजचा आहे. तेव्हा आपण सगळेजण समर्थांपाशी, श्रीरामापाशी, श्रीकृष्णापाशी प्रार्थना करूया की आपल्यालाही असा मोक्षरेषेचा किंवा भाग्याचा, ब्रह्मज्ञानाचा अनुभव मिळावा, आपण त्याच्यापर्यंत पोहोचावं. म्हणून तर आपण हरिपाठ म्हणतो आहोत. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस् स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. जटाटवीगलज्जलप्रवाहपावितस्थले गलेवलम्ब्य लम्बिताम्बुजङ्गतुङ्गमालिका. डमड्डमड्डमड्डमन्निनादवड्डमर्वयं चकारचण्डताण्डवं तनोतु नः शिवः शिवं. तनोतु नः शिवः शिवं. ओम नमः शिवाय. आज सत्संगाचा महिमा सांगणारा 6वा आपण अभंग घेणार आहोत आणि त्याच्यातून आपल्याला पण सगळं जे काही हवंय ते मिळणार अशी आपण आशा करूया. साधुबोध झाला नुरोनी आठेला ठाईच मुराला अनुभवे. कापुराशी वाती उजळली ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसी. मोक्षरेखे आला भाग्य विनटला साधूचा अंकिला हरिभक्त. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. बघा आता याचा अर्थ थोडा बघून घेऊ की साधू बोध झाला नुरोनी अटेला. एकदा साधूकडून संतांकडून बोध झाला म्हणजे आत्मज्ञान झालं की नुरोनी अटेला उरतच नाही. काय उरत नाही? देहभान उरत नाही, अभिमान उरत नाही. म्हणजे जो मुमुक्षू आहे तो देहाभिमान रहित होतो आणि आत्मानुभवानं आत्म्याशीच एकरूप होतो. ठाईच मुराला अनुभवे. हा अनुभव एकदा आपल्याला आला की आपण एकरूप होऊन जाणार आहे. मग आपल्याला ही देहबुद्धी, हा संसार, सगळ्या याच्यामध्ये जे आपण रमतोय बाह्य गोष्टीमध्ये, विषयांमध्ये, ते आपल्याला उरावं लागणार नाही. त्याच्यासाठी उदाहरण छान देतात बघा. ज्ञानदेवांना ही उदाहरणाची तर म्हणजे अगदी मला आज सकाळी सकाळी वाटलं की जसे समर्थांनी मनाचे श्लोक लिहिलेत, एवढा मोठा दासबोध कोण वाचणार? आत्माराम कोण वाचणार? बाकीचे त्यांचं ग्रंथ कोण वाचणार? म्हणून त्यांनी मनाचे श्लोक लिहिले. तसंच भगवंतांनी म्हणजे ज्ञानदेवांनी एवढी मोठी ज्ञानदेवी लिहिलेली आहे, पण सगळ्यांना वाचायला जमत नाही, वाचली तरी समजत नाही. म्हणून त्यांनी हा छोटासा हरिपाठ रोजच्या जीवनात आपल्याला उपयोगी असा दिलेला आहे. आणि म्हणून तिथली उदाहरणं आपल्याला रोज आठवतात, ती इथे आठवतील. कापुराची वाती उजळली ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसी.
आता कापराची जेव्हा कर्पूर आरती जेव्हा आपण करतो तेव्हा कापराची वात म्हणजेच कापूर हा जळून जाताच काय होतं हो? ज्योती उजळते, पण ठाईच समाप्ती झाली तैसी. पण त्या ठिकाणी त्याचं पुन्हा अस्तित्वसुद्धा उरत नाही. तसाच हरिभक्त जेव्हा साधूंच्या मुद्रांकित होतो किंवा साधूंपर्यंत जातो तेव्हा तो मोक्षाच्या पायापाशी येतो. म्हणून पुढचे चरण आहे, मोक्षरेखे आला भाग्य निवटला विनटला साधूचा अंकिला हरिभक्त. आणि मग जो हरिभक्त आहे तो परम भाग्याने विनटला म्हणजे नटून गेलाय, संपन्न झालाय. परम भाग्य आपल्याला येतंय आणि म्हणून तो मोक्ष त्याच्या पायाशी येतो. मोक्षाच्या मागे आपल्याला जावं सुद्धा लागत नाही. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी. आणि म्हणून ज्ञानदेव सांगतायत कशामध्ये गोडी आहे? संगती सज्जनी. सज्जनांच्या संगतीत गोडी आहे, तीच गोडी वाटते. आणि मग काय होतं? हरी दिसे जनीवनी आत्मतत्वी. आणि मग मला हरी हा जनी म्हणजे जनात, वनी म्हणजे वनात, आणि आत्मतत्वी म्हणजे या जनात वनात सगळीकडे आत्मतत्वात असल्याचा अनुभव येतो. प्रत्येकात मला हरी दिसायला लागतो. एवढी माझी दृष्टी विशाल होते किंवा सूक्ष्म होते, काही म्हणा, अशी आपल्याला होते. आणि म्हणून हा आत्मस्वरूप जो आहे, शब्दबोधाने आपण आत्मस्वरूप आहोत हे कळलं की साक्षात अनुभव यायला लागतो. आणि म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, जे सर्वांगी चैतन्य घन जया सगुण निर्गुण समसमान जे निज जीवन सद्भावा. आणि भगवद्गीतेतही म्हणलेलं आहे, उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानी नस्तत्वदर्शिन. हा जनातत्वाचं दर्शन झालेलं आहे असे जे ज्ञानी आहेत, असे जे साधू आहेत, असे जे सज्जन आहेत, ते आपल्याला हे सगळं ज्ञान देत असतात. आणि म्हणून ज्ञानी म्हणजे हे सगळं शास्त्र जाणणारे, त्यांच्याकडून आपल्याला त्यांच्या संगतीत हा साधुबोध झाला की हा मीपणा देहाभिमान सगळा गळून जातो. आणि मग या जगात परब्रह्माशिवाय दुसरी वस्तूच नाही. आणि आपण अगदी स्थूल आहोत किंवा सूक्ष्म, कारण शरीर हे ज्याला मी समजतो. मी आलोय, मी म्हणजे कोण आलोय? मग आपलं नाव सांगतो आपण, आपलं पद सांगतो, पण ते सगळं काल्पनिक आहे, सगळं भासणारं आहे. आणि म्हणून या परब्रह्माच्या आधारावर आपल्याला हे सगळं विश्व जे भासतंय ते नंतर आपल्याला दिवा आणल्या म्हणल्या जसा साप असेल किंवा जी काही गोष्ट असेल ते नुरोनी आठेला, आपल्याला ते काही दिसतच नाही, उरतच नाही. म्हणजे साप कुठंही न जाता तिथल्या तिथेच राहीसा होतो. तसंच साधुबोधानं आपलं खरं स्वरूप कळल्यावर विश्वाचं भान हे तत्काळ लोप पावतं. आणि म्हणून माऊलींनी आपल्याला सुंदर दृष्टांत दिला की कापूर पेटवल्यावर ज्योत उत्पन्न होते, पण कापूर संपताच ज्योतही संपते, कशाचाही मागमूस उरत नाही. तसंच अहम ब्रह्मास्मी असं ज्ञान झालं की ठाईच मुराला, म्हणजे आपण त्या ठिकाणी एकरूप होऊन जातो. मी ब्रह्म ही जाणीव, मी उरतोच पण वेगळे पण जातं. म्हणजे हे सर्वम खलिदम ब्रह्म, हे सगळं ब्रह्म मीच आहे असं आपल्याला अनुभव येतो. आणि संतांच्या सज्जनांच्या संगतीमुळं माणूस संसारातून कसा तरून जातो, त्याला तरणोपाय, तरून जाण्याचा मार्ग काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे, हे सगळं आपल्याला जेव्हा साधूंच्या ठिकाणी जाऊ, आपण प्रणिपात करू, शरणागती पूर्ण स्वीकारू, मग ते आपल्याला बोध देतात किंवा आपल्याला नाम देतात. ज्या ज्या गुरूंचा आपण अनुग्रह घेतला असेल त्यांनी तुम्हाला काहीतरी नाम दिलं असेल, कुठला तरी जप दिला असेल. आणि म्हणून साधू कुणाला म्हणायचं, त्याची अंतरंगाची लक्षणं कुठली आहेत, हे पण सगळं भगवंत म्हणजे ज्ञानदेव सांगतायत की साधू म्हणजे सद्भावाचं, आत्मभावाचं हे माहेरघरच असतात. त्यांनी सगुण आणि निर्गुण हे पूर्णपणे त्याचं ऐक्य समजून घेतलेलं असतं. आणि आनंद चैतन्य घन असा तो साधू झालेला असतो. साधू संत म्हणजेच गुरु
हे आपले सर्वश्रेष्ठ आहेत. कारण भगवंतांनी सांगितलेलं आहे, म्हणजे ज्ञानदेवाने, की हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण पैजाला. ही जेव्हा भावना होईल आणि पुढं याहीवरी पार्था माझ्या भजनी आस्था, ही जेव्हा अशी आपली मनाची अवस्था होईल, तेव्हा आपण अहम ब्रह्मास्मी सर्वं खल्विदं ब्रह्म या सगळ्या ब्रह्मानुभवावर आरूढ होऊन नंतरसुद्धा ज्याला भगवत भजनी आस्था राहते, किंवा आधी होता संत संग तुका झाला पांडुरंग, त्याचे भजन राहीना मूळ स्वभाव जाईना. एकदा तो इतका भगवंतामध्ये रमून गेलेला आहे की तुका स्वतःच पांडुरंग झालेला. संतांच्या संगतीत ही आपली सगळी म्हणजे गती मती सगळं बदलून जाते. कारण साधूंच्या जवळ काय असतं हो? दया, क्षमा, शांती, दासी, आत्मस्थिती असा त्यांचा सगळा स्थायी भाव असतो. कामक्रोध त्यांनी बंदिवासात बंदीखान्यात घालून टाकलेले असतात आणि इंद्रियांचे स्वामी गोसावी झालेले असतात. म्हणून त्यांना जग हे मानत असतं. साधू संत ही श्री गुरुसेवा सगळ्या भयाचा नाश करत असते. दिव्य औषध म्हणजे या सगळ्या भवव्याधीवरचं दिव्य औषध म्हणजे काय आहे? आत्मबोध. आणि म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की साधुबोध झाला नुरोनी अठेला. एकदा साधुबोधन झाला की काही उरतच नाही मीपणा. म्हणून काय करायचंय? तर सदा संगती सज्जनाची करावी. समर्थ आपल्याला तेच सारखं सांगत असतात. किंवा ज्ञानेश्वर पण म्हणतात, परी संतांसवे नसता योगज्ञानी पैसता, गुरुचरण उपासिता वैराग्यसी, येण्याची सत्कर्म अशेषही अज्ञान विरमे, जयांचे अहम विश्रामे आत्मरूपी. तर आमची मुलगीसुद्धा सारखी म्हणत असते की लोकांमध्ये तो अहम आहे, तो अहम सुटला पाहिजे. पण त्याच्यासाठी आपल्याला साधन चतुष्टय प्राप्त करावं लागतं. सगळा आत्मानात्म विवेक समजून घ्यावा लागतो. इहलोकीचे परलोकीचे जे सगळे भोग आहेत ते सोडून द्यावे लागतात. शमदमादी म्हणजे सगळी उपरती, शांती, तितिक्षा हे सगळं आत्मसात करावं लागतं. म्हणजेच मग परमात्मा हा एकरूप आहे हे आपल्याला लक्षात येतं. आणि पै अन्यथा बोध आघवा मावळनी पांडवा, बोधमात्रीची जीवा ठावो होय. हा ठाव होतो, हा बोध आपल्याला मिळतो. आणि तो बोध झाला की मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी अशी सतत मनामध्ये दृष्टी उसळत जाते. म्हणून ज्ञानोबाराय सांगतायत आपल्याला, तुकोबरायांनी सांगितलेलं की देव पाहावया गेलो आणि तेथे देवची होऊन ठेलो. तशी आपली अवस्था पाहिजे की साधुबोध झाला नुरोनिया ठेला. साधुबोध झाला की आपलं काही उरत नाही आहे, सगळी बंधनं सुटत आहेत आणि ही आत्मज्ञानाची प्रभा आपल्या ठिकाणी उजळून जाते. देहाभिमान संपून जातो. असं सगळं आपल्याला हा अनुभव या साधूंच्या संगतीत येत असतो. म्हणून आपण साधूंची संगत करायची. आता बघा, काही ठिकाणी सांगितलेलं आहे, जेव्हा कापूर जळो सरे तयाचे नाम अग्निपुरे, मग उभयाती तौरे आकाश जेवी, तेथ ब्रह्मा आत्मा विशू यथा बोला मोडे सौरसू, न पोलणेचाही पैसू नाही तेथ, ने बोलणेही न बोलोनी, जे बोली जे तोंड भरोनी, जाणीव नेणीव नेणोनी जाणी जे जे. सगळं आपलं मीपणा सगळा संपतोय आणि अनुभव ठाईच मुरडे हा आपल्याला अनुभव येतो. ठाईच समाप्ती झाली. जसे काही आपलं आता काहीच उरलं नाही, भक्तीशिवाय काहीच आता आपल्याजवळ उरलेलं नाही. निर्विकल्प समाधी किंवा स्थिती आपल्याला प्राप्ती झालेली आहे. म्हणून तिसरी पण चरण फार महत्त्वाचं आहे. मोक्षरेखे आला भाग्य विनटला, साधूंचा अंकिला हरिभक्त. तर हा मोक्षाच्या रेखेवर म्हणजेच भूमिकेवर जो आलेला आहे, जो कोणी आहे तो भाग्याने विनटलेला आहे. विनटणं म्हणजे विशेषेण नटणं. म्हणजेच मोठा तो भाग्यवान आहे, दैववान आहे. तेच खरं भाग्य आहे. बाकी ही सगळी संपत्ती इथंच ठेवून जायची. कितीही तुम्ही माया गोळा करा, त्याचा काही उपयोग नाही आहे.
पण खरा दैववान, खरा भाग्यवान कोण आहे? मोक्षरेखे विनटला, जो मोक्षाच्या भूमिकेवर आलेला आहे, ज्याला मोक्षप्राप्ती झालेली आहे तो. ज्यासी प्रपंचाचा अतिविस्तार, त्यासी म्हणती भाग्य थोर. जो नाना भोगे पाळी शरीर, सुकृती नर त्या म्हणती. पण आपली व्यवहारातली भाषा काय आहे की ज्यासी प्रपंचाचा आणि विस्तार, हा सगळा विस्तार आपण म्हणतो, एवढी मुलं, एवढी नातवंड, एवढं सगळं झालं, 3 घरं झाली, 4 गाड्या आल्या, अमकं झालं, सोनं एवढं गोळा केलं, काही उपयोग नाही आहे. पण खरं भाग्य आहे ते आपल्याला मोक्षरेखेने वटण्याचं आहे. आणि संतांच्या दृष्टीनं काय भाग्य आहे? ज्ञानोबा सांगतायत, एवं जीवधर्महीन जो जीवेसी अभिन्न, देखे तो सुनयन ज्ञानी अन्माजी. सगळ्या ज्ञानांमध्ये किंवा सर्वांमध्ये जीव एकच आहे, अभिन्न आहे. तुमचा जीव वेगळा, माझा जीव वेगळा नाही. ज्ञानाचा डोळा डोळसा, माझी तो विरेशा, हे स्तुती नवे बहुवसा, भाग्याचा तो. आणि तुकाराम महाराज काय म्हणतात? तुका म्हणे भाग्य या नावे बोली जे, संसारी जन्मी जे याची लागी. पण संसारात जन्माला आल्यानंतर आपल्याला हे सगळं करता येते. आणि म्हणून काय करायचे? तर हे भाग्य आपल्या पदरात पाडून घ्यायचं आहे. ही जी परावस्था आहे ही आपल्याला प्राप्त करून घ्यायची. म्हणून ज्ञानदेव पुन्हा म्हणतात, परी हेची आत्मसिद्धी, जो कोणी भाग्यनिधी, श्री गुरु कृपालब्धी काळी पावे. म्हणजे गुरूंची कृपा प्राप्त होणं हे आपलं भाग्य. ते भाग्य प्राप्त झाल्यानंतर मोक्षरेक्षापर्यंत पोहोचणं हे आपलं भाग्य आहे. कारण दैव म्हणजे काय? दैव जैसे कवतिके, काहीच दैन्य न देखे. कोणत्याही प्रकारचं दैन्य ज्या अवस्थेत आपल्याला नसतं त्याला दैव म्हणायचे. म्हणजे द्वैत भावाला दैन्य म्हणायचे. आणि सत्वशुद्धी सहाकारे, गुरुकृपा मृत तुषारे, सासिवले ओसरे द्वैत जे दैन्य. द्वैताचं दैन्य ओसरलं की मग आपल्याला काय आहे? अहो भाग्यम हरिनाम रतात्मनाम. रतात्मनाम, जे हरीच्या नामामध्ये रत झालेले आहेत त्यांचं भाग्य केवढं थोर आहे. म्हणून भाग्यरेखे, मोक्षरेखे आला भाग्य विनटला, जे सांगतायत. साधूंचा अंकिला हरिभक्त. आता अंकिला म्हणजे काय? आज्ञाधारक सेवक. साधूंनी ज्याला अधिकारता जाणून आपलंसं केलेलं आहे तो अंकिला, साधूंचा अंकिला. म्हणून या श्री गुरुण चरण सेवा, हो पात्रतया दैवा, जे सकळार्थ मिळावा पाटू बांधे. माऊलींचीच आणखी एक ओवी आहे, अवघियाची दैवा, जन्मभूमी हे सेवा, जे ब्रह्म करी जीवा शौचा तेही. जे साधूंचा अंकित झाल्याशिवाय नामाचं प्रेम कुणालाही प्राप्त होणार नाही. म्हणून भाग्य जैसानुकूळ, जालिया उद्यम केले सफळ, तैसे श्रुताश्रित सकळ गुरुकृपा साच. तरी साधूंचा अंकित जो झाला, ज्याला गुरुकृपा मिळालेली आहे, त्याच्याबद्दल तुकोबाराय सुद्धा काय म्हणतात? अवघा भार वाढे देवा, संत सद्गुरून सेवा न घडता. सद्गुरूंची जर सेवा घडली नाही तर हा सगळा भार आहे, हे सगळं ओझं आहे. आणि म्हणून ज्ञानदेव सुद्धा शेवटच्या चरणात काय म्हणतात? ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनीवनी आत्मरूपी. म्हणजे संत सज्जनांच्या, सद्गुरूंच्या संगतीत गोडी म्हणजे मोठी आवड आहे. श्रीमंत सद्गुरू संगतीची आवड कशी असावी याबद्दल भगवान अर्जुनाला सांगतायत. आत्मज्ञाने चोखडी, संत ते माझी रूपडी, तेथ दृष्टी पडो आवडी, कामिनी जैसी. म्हणजे एखादी जशी कामिनी भेटावी तसे हे संत सज्जन आपल्याला भेटल्यामुळं सिद्धांच्या घरी आगमन होणं, त्यांची संगती लाभणं हे इतकं श्रेष्ठ आहे की त्याच्यापुढं सगळं फिकं आहे. म्हणून तुकोबाराय पुन्हा म्हणतात, सर्व सुखे आजी येतेची वोळली, संतांची किंवा सद्गुरूंची देखिली चरणांबुजे. मग माझी भेटीचे जातीचे मज भेटो कोणी, आवडीची धणी फेडावया. आवडे ज्या हरी अंतरापासोनी,
ऐसियाचे मनी आर्त माझे, तया लागी जीव होतो कासावीस, पाहतील वास नयन हे. कुणासाठी? सद्गुरूंसाठी माझे नयन अगदी कासावीस होतील. तुका म्हणे तोची सुदीन सोहळा, गाऊया गोपाळा गुरु संगे. म्हणून शेवटचं चरण. हरी दिसे जनीवनी आत्मज्ञानी. जनी म्हणजे जनधर्मामध्ये, जनधर्माने युक्त, म्हणजे सगळे चेतन प्राणी मात्र. आणि वनी म्हणजे सगळे अचेतन पदार्थ, वृक्ष असतील, किल्ले असतील, दगड असेल, माती असेल, या सगळ्या गोष्टी आहेत, या अचेतन आहेत. आणि त्याच्यामध्ये सुद्धा हरी आपल्या हृदयात, हा चराचरात आपल्याला दिसला पाहिजे, अशी अवस्था व्हायला पाहिजे. म्हणजे आपल्याला अपार सुख प्राप्त होईल. आनंदाचे डोही आनंद तरंग, अशी आपली अवस्था होईल. आणि ती प्राप्त करण्यासाठी आपण पुन्हा भगवंताला आळवूया. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनीवनी आत्मतत्वी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. तर आपल्याला एकेका अभंगातून खरं म्हणजे कितीतरी उदाहरणं सांगता येतील आपल्या सगळ्या संतांच्या आयुष्यातली, पण आपल्याला तेवढा वेळ आपण घालवत नाही आहे. आणि आपल्याला मुक्तीसाठी, आपली भाग्यरेषा विनटण्यासाठी आपण ज्ञानदेवांना, भगवंताला आळवूया, रोज हरिस्मरण करूया. आपण मागच्या आठवड्यामध्ये सुरुवात केलेली होती. जसा पहिलाच सोमवार होता आणि आपण भाग्यवान आहोत असं म्हटलेलं की खूप वर्षानंतर श्रावण आणि सोमवार हे समीकरण जुळलेलं होतं. आणि त्यामुळं आपण हरिपाठ आणि श्रीमद भागवत याचं महात्म्य थोडंसं पाहिलेलं होतं. हरिपाठाचे 5 अभंग झाले, 6वा आज घेतला आहे. आता आपल्याला दशमस्कंधच का घ्यायचा आहे, तर हा भगवंत वसुदेवांच्या घरी अवतीर्ण होऊन गोकुळामध्ये गेलेले आहेत. तर परीक्षितांनी शुकदेवांना प्रश्न विचारलेत 9व्या स्कंधाच्या शेवटी की तिथं त्यांनी जन्म घेतल्यानंतर काय कार्य पूर्ण केलं. अनेक शत्रूंचा संहार केला, अनेक स्त्रियांबरोबर विवाह केला, हजारो पुत्रांना जन्म दिला आणि त्याबरोबर लोकांमध्ये आपल्या स्वरूपाचा साक्षात्कार करून दिला. तर त्यासाठी वेदांची लोकांमध्ये स्थापना करण्यासाठी अनेक यज्ञ करून स्वतःचं पूजन केलं. आणि कौरव पांडवांच्या आपापसात उत्पन्न झालेल्या कलहातून पृथ्वीवरील पुष्कळसा भार हलका करण्यासाठी युद्धाची योजना केली. हे सगळं करण्यामागे प्रत्येकाच्या काहीतरी उद्देश होता. अनेक पुष्कळ सैन्याचा विध्वंस झालेला आहे आणि पृथ्वीवर अर्जुनाच्या विजयाचा डंका वाजवला गेला. तेव्हा हे सगळं काय काय झालेलं आहे हे आम्हाला जरा पुन्हा मला सांगा. कारण भोज, वृष्णी, अंधक, मधु, शूरसेन, दशार्ह, कुरु, सृंजय आणि पांडव हे नेहमी भगवंताच्या लीलांची स्तुती करत असतात. तर परीक्षित विचारतो की आपण सूर्यवंशाचा विस्तार सांगितला आहे, सगळ्या वंशाचे विस्तार सांगितलेले आहेत. दोन्ही वंशाच्या राजांची अत्यंत अद्भुत चरित्र सांगितली. यदूंचंही विस्तारपूर्वक वर्णन केलं. त्याच वंशात आपला अंश असलेल्या श्री बलरामांसह अवतीर्ण झालेल्या भगवान श्रीकृष्णाचं चरित्र आता आम्हाला ऐकवावं अशी विनंती राजानं केलेली आहे. कथितो वंश विस्तारो भवता सोमसूर्ययोः, राज्ञां चोभयवंशानां चरितं परमाद्भुतम्. अवतीर्य यदो वंशे भगवान भूतभावन, कृतवान यानी विश्वात्मा तानी नो वद विस्तरात. मला विस्तारानं हे सगळं सांगा. कारण भगवंताचं गायन आत्ताच आपण पाहिले, सामान्य लोकही करतात आणि विद्वान लोकही करतात. अनासक्त झालेले लोक ज्याचं गायन करतात तेच भवरोगावरचं औषध आहे. आत्ता आपण तेच पाहिलं की भवरोगावरचं औषध म्हणजे फक्त हरिनाम आहे, जे कानाला मनाला परम आल्हाद देणारं आहे. अशा भगवंताच्या गुणवर्णनाला
आत्मघाती माणसाव्यतिरिक्त दुसरा कोण कंटाळेल? स्वतःचा घात करणारा असो असेल तोच या हरिनामाला कंटाळेल. बाकी प्रत्येकजण हरिनामामध्ये मग्न होतील. आता युद्धामध्ये देवांना सुद्धा जिंकणारे भीष्मादी अतिरथीरूपी मासे जात होते. असा कौरव सेनेचा अपार सागर. परीक्षित विचारतो, माझ्या आजोबांनी त्यांच्या चरणरूप नौकेच्या साह्यानं वासराच्या खुराने तयार झालेल्या खड्ड्यातील पाणी ओलांडावं तसा ओलांडलेला होता. आणि म्हणून मला आता या माझ्या आजोबांच्या वंशातले आणि ज्यांनी त्यांना सहाय्य केलं, ज्यांनी खास जन्म घेतलेला आहे, कौरव आणि पांडव या दोन्ही वंशाचं बीज असं माझं हे शरीर आहे. अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्रानं जळून जात होतं. त्यावेळी माता भगवंतांना शरण गेली आणि त्यांनी आपल्या हातात चक्र घेऊन माझ्या मातेच्या गर्भात प्रवेश केला आणि माझं रक्षण केलं. फक्त एवढा एकच अंश टिकलेला आहे पांडवांमधला. बाकी सगळ्यांना त्यांनी नष्ट करण्याचा उद्देश घेतलेला होता. आणि म्हणून सर्व शरीर धारण करणाऱ्यांच्या आत आत्मरूपानं राहून अमृतत्वाचं आणि बाहेर कालरूपानं राहून मृत्यूचं दान करणाऱ्या आणि मनुष्यरूपानं प्रगट होणाऱ्या त्यांच्या लीलांचं मला वर्णन करावं असं परीक्षित सांगतोय. तो म्हणतो की आत्ताच तुम्ही मला सांगितले की बलराम रोहिणीचे पुत्र होते. नंतर देवकीच्या पुत्रांमध्ये सुद्धा आपण त्यांची गणना केली. आपल्याला माहिती आहे की संकर्षण, तो जो 7वा अंश होता तो संकर्षित केला गेला आणि रोहिणीमध्ये स्थापित केला गेला. रोहिणीच्या गर्भात खरा तो देवकीचाच पुत्र आहे, पण प्रत्यक्षात तो रोहिणीचा जाणवतोय. हे सगळे प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत. आणि भगवान श्रीकृष्ण पित्याच्या घरातून व्रजभूमीकडे का गेले, तिकडं का त्यांना नेलं? तसंच भक्तवत्सल प्रभूंनी नातलगांसह कोठे कोठे निवास केला. आता त्यांनी कुठे कुठे फिरलेले आहेत सगळं जाणून घ्यायचं आहे त्याला परीक्षिताला. केशवांनी गोकुळात आणि मथुरेत राहून कोणकोणत्या लीला केल्या. त्यांनी कंस हा मामा असल्यामुळं त्याला मारणं योग्य नसूनही का मारलं? मामाला कोणी मारतं का हो? नाही. मनुष्य देह धारण करून द्वारकापुरीमध्ये यादवांसह त्यांनी किती वर्ष निवास केला? सगळे प्रश्न विचारले. आणि त्यांना किती पत्न्या होत्या? हे सर्वज्ञ मुनीवर श्रीकृष्णांवर नितांत श्रद्धा असणारा मला त्यांच्या आणि इतरही सर्व कथा विस्तारानं सांगा. आता 10, 11, 12 तीनच हे आपण जेवढं होईल तेवढं घेऊयात. आणि आपल्या मुखकमलातून पाझरणाऱ्या भगवंताच्या अमृत कथेचं पान करीत असल्यामुळं पाणीही न पिणाऱ्या मला असंही अशीही तहान भूकही सतावत नाही. 7 दिवस त्यानं अनशन राहिलेलं आहे, पाणीसुद्धा प्यालेलं नाही. एवं निशम्य भृगुनंदन साधुवादम वैयासकीस भगवानथ विष्णुरातम प्रत्यर्च कृष्णचरितं कल्मशघ्नं व्याहर्तुमारभत भागवत प्रधान. भगवंताच्या भक्तात अग्रगण्य अशा सर्वज्ञ शुकदेवांनी परीक्षिताचा हा उत्तम प्रश्न ऐकलेला आहे आणि त्याचं कौतुकही केलं आहे. आणि कलिमल म्हणजे सगळे दोष हे नाहीसे करणाऱ्या श्रीकृष्ण चरित्राचं वर्णन करायला प्रारंभ केला. माता शुकाचार्य सांगतात की अरे राजर्षे, तू जो काही निश्चय केला आहेस तो अतिशय सुंदर आहे. कारण श्रीकृष्णाच्या कथा श्रवण करण्यामध्ये तुला गाढ प्रीती निर्माण झालेली आहे. त्या निमित्तानं तू या मार्गाला वळलेला आहेस. आणि श्रीकृष्णाच्या कथेसंबंधीचा प्रश्न वक्ता, प्रश्नकर्ता, श्रोता अशा तिघांनाही गंगाजलाप्रमाणे पवित्र करतो. आपल्यातले सुद्धा काही जण असे प्रश्न विचारत असतात, आपणही त्याची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न करतो. आता किती लाखो दैत्य गर्विष्ठ राजांचं रूप धारण करून पृथ्वीला भारभूत झालेले होते. राजे म्हणून होते. आता जेवढ्यांचा त्यांनी नाश केलेला आहे त्यांची एक एक कथा आपल्याला पुढे पुढे पाहायचीच आहे. पण त्यांच्यापासून आपलं रक्षण व्हावं म्हणून पृथ्वी ही ब्रह्मदेवाकडे गेलेली होती. तिला ते सहन होत नव्हतं. कलियुग सुरू झालेलं होतं. ज्या दिवशी श्रीकृष्णांचा अवतार संपला त्या दिवशीच कलियुगाला प्रारंभ झालेला होता. आणि म्हणून तिनं गाईचं रूप घेतलेलं आहे पृथ्वीनं. तिच्या डोळ्यातून आसवं वाहत होती.
ती खिन्न होऊन करुण स्वरात हंबरडा फोडत होती. ब्रह्मदेवाकडे जाऊन तिनं आपलं संकट सांगितलेलं आहे की ब्रह्मदेवा, मला आता हा भार सहन होत नाही आहे या दुष्टांचा. म्हणून ब्रह्मदेवानी तिचं बोलणं ऐकून घेतलं. ते भगवान शंकर आणि अन्य देवांसह क्षीरसागराच्या किनाऱ्यावर गेलेले आहेत. आणि तिथे जाऊन ब्रह्मदेवांनी एकाग्रचित्त होऊन पुरुष सूक्तानं जगतपालक सर्वांतर्यामी देवाधिदेव श्री विष्णूची स्तुती केलेली आहे. आणि मग ते सांगतायत समाधी अवस्थेत असतानाच आकाशवाणी त्यांनी ऐकलेली आहे. मग ब्रह्मदेव सगळ्या देवांना म्हणतात, देवानो, भगवंताची आज्ञा तुम्ही माझ्याकडून ऐका आणि त्याप्रमाणे करा. गिरम समाधौ गगने समीरितां निशम्य वेधास्त्रिदशानुवाच गां पौरुषीं मे शृणुतामरा पुनर्विधीयतामाशु तथैव माचिरम. या पृथ्वीच्या कष्टांची भगवंतांना पूर्वीच कल्पना होती. ती आपण सांगायची गरज आहे का? तो सर्वज्ञ आहे. ते देवाधिदेव आपल्या कालशक्तीच्या द्वारा पृथ्वीचा भार हलका करीत जोपर्यंत पृथ्वीवर राहतील तोपर्यंत तुम्ही यदुकुळात अंशरूपानं जन्म घेऊन राहा, असं ब्रह्मदेवानी विनंती केली. मग वसुदेवांच्या घरी स्वतः भगवान पुरुषोत्तम प्रगट होतील. त्यांना आनंद देण्यासाठी देवांगनांनीही जन्म घ्यावा. सगळ्या ज्या गोपी झाल्या त्या तेवढ्यासाठी, त्यांना आनंद देण्यासाठी. आणि स्वयंप्रकाश भगवान शेषसुद्धा जे भगवंताची कला असल्याकारणानं अनंत आहेत आणि त्यांची सहस्र मुखं आहेत, ते भगवंताचे प्रिय कार्य करण्यासाठी त्यांच्या अगोदरच अवतार घेतील. हे सगळं अगोदरच ठरलेली आहे योजना. अचानक आपण काहीतरी करतो, कुठलंही कार्य करायला घेतो, तसं नाही आहे. सगळं प्री प्लॅन होतं. म्हणून तर एक विनोदाने सांगितलं जातं की ज्या वेळेला अवतार घ्यायचं ठरलं त्यावेळेला सगळे देव आलेले आहेत आणि म्हणतायत की आम्हाला आता ह्या पृथ्वीचा भार हे करण्यासाठी आपण जे अवतार घेणार आहात हे ठीक आहे, तर लवकर जा, तो भार कमी करा. तेव्हा भगवंत म्हणतात, मग तुम्ही माझ्याबरोबर येणार नाही का? नाही नाही बाबा, आम्ही नाही येणार. मागच्या जन्मात तुम्ही आम्हाला वानर केलेलं होतं आणि झाडावर रान फळं खा, आता आम्हाला ते उद्योग नकोत. अरे तुम्हाला आता नर करीन, वानर सोडून द्या. आणि म्हणून सगळे मग ते पृथ्वी तलावर गोपांच्या रूपानं आलेले आहेत. तसं शेष सुद्धा म्हणतो, मी नाही बाबा आता परत तुमच्याबरोबर येणार. हे विनोदानं ठरवलेलं आहे. इथं ग्रंथामध्ये असं कुठंच म्हणलेलं नाही. का रे बाबा, म्हणे मी धाकटा भाऊ झालो, तुम्ही वनात गेलात, आपल्या पत्नीला बरोबर नेलं, मीही तुमच्याबरोबर आलो आणि मग मला मात्र काही सुख नाही. 14 वर्ष मी झोप नाही. माझी पत्नी उर्मिला, तीही तिकडे 14 वर्ष अशी तळमळत. तर आता मी नाही बाबा तुमच्यावर राहणार. आणि लहान भाऊ तर मुळीच होणार नाही. काय म्हणतात ना, नकटं व्हावं पण धाकटं होऊ नये. म्हणून शेवटी भगवान म्हणतात, नको रे बाबा, तुला यावेळेला मोठा भाऊ करतो, तू मोठा हो. आणि मग त्यांनी तो जन्म अगोदर संकर्षणाच्या रूपानं, बलरामाच्या रूपानं त्याला आधी दिलेलं आहे. तर ही सगळी योग मायासुद्धा भगवंताची त्याच्या आज्ञेनं लीला कार्य संपन्न करण्यासाठी अंशरूपानं अवतार घेईल, असं सगळं म्हटलेलं आहे. आणि शुकमुनी पुन्हा म्हणतात की प्रजापतीचे स्वामी भगवान ब्रह्मदेवानी देवतांना अशी सगळी आज्ञा केली आणि पृथ्वीची समजूत घालून तिला धीर दिला. नंतर ते आपल्या परमधामाकडे गेलेत, कारण सगळी पहिली कैफियत ब्रह्मदेवांकडे जात असते. मग आता इथून सगळी कथा सुरू होते की यदुवंशी राजा शूरसेन मथुरा नगरीत राहून माथुर आणि शूरसेन या देशांवर राज्य करत होता. त्यावेळेपासून मथुरा ही सर्व यादवांची राजधानी झाली. भगवान श्रीहरी नेहमीच तिथे विराजमान असायचे. एकदा शूरसेनाचे पुत्र वसुदेव मथुरेमध्ये विवाह करून आपल्या नवपरिणीत पत्नी देवकीसह जाण्यासाठी म्हणून रथात आरूढ झाले. इथून खरं आता प्रारंभ होतो. त्यांची कथा आपल्याला ऐकायची आहे. आणि उग्रसेनाचा पुत्र जो कंस आहे त्यानंही आपली चुलत बहीण अर्थात देवकी तिला खुश करण्यासाठी शेकडो सोन्याचे रथ तिला देऊन तिच्या रथाच्या घोड्याचे लगाम स्वतः स्वीकारले होते आणि सारथ्य करत होता. खूप सुंदर असा हा नाट्यमय प्रसंग आता सुरू होणार आहे.
पण आपल्याला आज थोडं मध्ये थांबावं लागेल. आणि देवकाचं सुद्धा, देवकाची कन्या देवकी, तर त्याचं सुद्धा आपल्या कन्येवर इतकं प्रेम होतं की त्यांनी सासरी पाठवताना तिला सोन्याच्या हारांनी अलंकृत केलेले 400 हत्ती, 15,000 घोडे, 1800 रथ, तसं सुंदर सुंदर वस्त्रालंकारांनी विभूषित 200 सुकुमार दासी हुंड्याच्या रूपाने दिले होते. आता हल्लीच्या भाषेतला हा हुंडा म्हणलेला आहे, पण पूर्वी कन्यादान म्हणायचे. आणि तिला जे द्यायचं ते प्रेमानं दिलं जायचं, अशी मागणी बिगणी की आता हुंडा विरोधी सगळं झालंय, आपल्याकडे बंद झालेलं आहे, पण त्यावेळेला सुद्धा प्रेमाने देण्याची पद्धत होती. आपली मुलगी सासरी जाणार आहे तर तिलाही आपलाच काही संपत्तीतला वाटा म्हणूया किंवा तिच्या सुखासाठी म्हणून हे सगळं दिलं जायचं. आणि निघण्याच्या वेळेला वधूवरांचं मंगल होण्यासाठी एकाच वेळी शंख, मृदंग, दुंदुभी वाजू लागलेल्या होत्या. वाटेमध्ये ज्यावेळी घोड्यांचे लगाम पकडून कंस रथ चालवत होता आणि त्याला संबोधून एक आकाशवाणी झालेली होती. पुत्र तिचा गर्भ हिचा जो गर्भ अष्टम आहे, जिला तू रथात घेऊन बसलेला आहेस, तिचा 8वा पुत्र तुला ठार मारील. पथि प्रग्रहिणं कंसम आभाषाः शरीरवाक् अस्यास्त्वामष्टमो गर्भो हंतायां वहसे बुध. इथंच थांबूया. उद्या उरलेली कथा सुरू करू. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. या श्रावण पर्वणीमध्ये सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा. सगळ्या श्रोत्यांचं मनापासून स्वागत.